बाकी आहेत. ही आपली स्टॉक लाईट आहे. काय दिसते स्टॉक लाईट? जय श्रीराम. सकाळचे 7 वाजलेत. पंख्याकडे अशीच गाडी आहे सेम. गाडी वॉबल होती है. इधर पंक्चर का दुकान है क्या? इधर किधर? एक दुकान नाही दिसत आहे. आता सकाळचे 3 वाजले आणि आम्ही शेगावला थोडासा आराम केला. रूम काही दाखवायला आहे की नाही आहे, तर आम्हाला फक्त आरामच करायचा होता. दर्शन घेतलं, आराम केला. आता पहाटेचे 3 वाजलेत. आम्ही सगळं पॅक केलं आहे आणि आता निघतोय. आत्ता तर वाराणसी टाकलं आहे. बघू रस्त्यामध्ये जर का खूपच उशीर झाला तर थांबू, म्हणजे थांबूच नक्की. ह्या 2 सॅडल बॅग, टिपटॉप बॉक्स, 2 हेल्मेट, दॅट्स इट. आणि येस, इथे ही एक बॅग असते. याच्यात प्रोटीन बार आणि बिस्किट वगैरे ठेवत असतो मी. आणि माझ्या पाठीमागे एक बॅकपॅक आहे, जी हायड्रेशन पॅक आहे. आणि बाहेरचं असं काही नजारा आहे. खूपच जास्त टाईम झाला. 3:40 झालेत. ठीक आहे, पण एवढे पण जास्त म्हणजे हे नाही झालं ना. बरोबर निघालं. बस तू. यस, श्रीराज पॅलेसमध्ये रुके थे हम. चलो, गणपती बाप्पा मोरया. चला, झाली आपली जर्नी स्टार्ट फायनली. 4ला 10 मिनटं बाकी आहेत. ही आपली स्टॉक लाईट आहे. काय दिसते स्टॉक लाईट माहीत नाही. आता आम्ही लाईट ॲडजस्ट केली. ही एक छोटी लाईट आहे, थोडीशी खाली घेतली. खूप जास्त वरती चाललेली. आणि त्याच्यावरती ही एक मोठी लाईट आहे. तर हो गया उजाला ही उजाला. याच्यात राईड करायला काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्हाला खड्डे लांब लांबपर्यंत मला दिसतं आहे. कॅमेऱ्यात दिसतं की नाही माहीत नाही, पण मला क्लिअर विजन आहे आता. कमीत कमी 100 मीटरचं तरी. हा हायवे लागला आहे मला. नाही, समृद्धीचं नक्कीच नाही आहे. हा एवढूसा नसू शकतो ना समृद्धी. हां हां, आणि समृद्धी मोठा आहे. हा छोटासा रोड आहे, म्हणजे हा नक्कीच समृद्धी नाही, पण चांगला हायवे लागला याचा अर्थ. चलो, अच्छा हुआ. काय रोड आहे, एक नंबर. बॅक कॅमेरा बघू जरा, मागचा रोड कसा दिसतोय. मागचा रोड पण काय दिसतोय याच्यात. हे थांबतं का? यस, येऊ लाव का इथे जशी? हां, का इथे लाव? फायनली आम्हाला चहा भेटला बाबा. आता जवळजवळ आपले किती किलोमीटर झाले? 180, म्हणजे जवळजवळ 200 किलोमीटर झालेत. नॉनस्टॉप 200 किलोमीटर केले आपण. हा, थंडी खतरनाक आहे. याची लाईट पण चालू आहेत, बंद करून टाकतो. मस्त चहा घेतलाय. सकाळचे 5 वाजले. 5 का किती 6 वाजले होते, बघितलं नाही. आणि हा आपला पॅन्थर. आता आम्ही थांबलेलो इथे. नाश्ता तर नाही केला, पण चहा पिलो. चाललं बॅगमध्ये ह्या कंपनी सायकलच्या येतात का? नाही, हे 2 व्हीलरचे साठीच येतात. हां, हिमालयन. कुठं इकडे का? कुंभ. हां, कुंभमेळा. कुठे? माकड केवढं मोठं होतं. हिला पण लागलेलं. मी मागच्या वेळेस गुजरातला गेलेलो ना, एवढं मोठं होतं. इथं इथे त्या साईडने, ह्या साईडने
याच्यामध्ये सापडलं. असं पूर्ण येऊन लागलं, पुढचं सगळं डॅमेज केलं. हे काय, हे माझं अजून वाकडं आहे. आणि मी कितीला होतो माहिती आहे? 103च्या स्पीडने होतो मी. मला वाटलं आता गाडी गेली अशी उलटी, पण ते म्हणजे मजबूत स्पीड मिळत होती ना गाडी, आणि वजन असल्यामुळे ते माकड फेकलं गेलं. मला वाटलं की नाही नाही, समृद्धीवरच. पण मी गुजरातला चाललेलो. गुजरातला कुठे चाललेलो मी? हां हां, चलो. आता आम्ही नागपूर क्रॉस केलं. पेट्रोल पंपावर छोटासा ब्रेक घेतला. आता इथून जबलपूर हायवे लागला आहे. तो जबलपूर हायवेने सरळ. आणि एवढ्या गाड्या दिसतात, सगळे फुल पॅक, सगळे कुंभला चाललेत. सगळे तमिळनाडू, कर्नाटका, मुंबई, पुणे, सगळ्या गाड्या दिसतात. 4 व्हीलर, जास्त करून लोक बाय रोडच चाललेत. खुमारी टोल प्लाझा, 2 व्हीलर लेन. ही लेन आहे आपली, कारण की आपण 2 व्हीलरवाले आहे. मला वाटतं आपण मध्य प्रदेशमध्ये एंटर केलेलं आहे. आणि मध्य प्रदेशचे रोड एक नंबर आहेत आत्तापर्यंत तरी. आपण महाराष्ट्रातून मध्य प्रदेशमध्ये एंट्री करून उत्तर प्रदेशकडे चाललो आता. स्कॉर्पिओ एन. जय श्रीराम. कर्नाटकावरून बऱ्याच गाड्या आल्यात. कर्नाटक आणि पुणे जास्त गाड्या दिसतात मला तर. असा एक्सक्लुझिव्ह मोटो ब्लॉग आत्तापर्यंत तरी अवेलेबल नाही आहे यूट्यूबवरती, किंवा मी तरी पाहिला नाही आहे, जे पुण्यावरून प्रयागराजला कुंभमेळ्यासाठी बाईक राईडने चालले. 1-2 व्हिडिओ बघितलेत, पण ते असेच आहेत. तो प्रॉपर जर्नी ती डॉक्युमेंट करत नाही आहे, तो ती फक्त तुम्हाला इथेच भेटेल. मी बघितले सगळे बाय रोड 4 व्हीलरनेच जातात. 2 व्हीलरने एकही गाडी दिसली नाही मला, एक पण. ही फेन्सिंग कधीपासून आहे का? आता 15-20 किलोमीटर झालं असेल. म्हणजे खूपच मोठं जंगल आहे. प्राण्यांच्या सेफ्टीसाठी लावलं आहे ॲक्च्युली. दोन्ही साईडला आहे बघ ना हायवेच्या. कधीपासून आपण येतोच आहे, ते जेव्हापासून आहेच ते तसं. फायनली एक ढाबा भेटला आहे. थोडाफार चांगला दिसते, माहीत नाही आता काय खायला. चावी लावून टाकू याला. बघायचं काय खायला. आम्ही मागवलेत हे पोहे आणि एक आलू पराठा, तो बनतोय. यांच्याकडे 2च आयटम आहेत आणि चहा. हे 3च आयटम आहेत मला वाटते. आणि ते तिन्हीच्या तिन्ही आपण मागवलेत. एक प्लेट, 2 कप चहा, 1 पोहे, 1 आलू पराठा आणि हा आपला पॅन थाली. हे लोक आपली गाडी बघतात. पण जिथे जाऊ तिथे लोक थांबतात ना. आणि पराठे आणि पोहे खातात.
गुरु रेस्टॉरंट. भरपूर मोठा ब्रेक झाला 1 तासाचा. 1 प्लेट पोहे, 1 आलू पराठा, 2 चहा, 1 गुड्डे बिस्किट खतम कर दिया. कारण त्यांच्याकडे काही चांगला ऑप्शन नव्हता पण. आणि हे सगळे दिसत आहेत ना, कर्नाटक महाराष्ट्र, कर्नाटक महाराष्ट्र, सातारा पुणे कर्नाटक महाराष्ट्र. सगळ्या गाड्या बाय रोड चाललेत प्रयागराजला. तो खूप भयंकर गर्दी असणार आहे उद्या. पण आम्ही प्रयागराजला नाही चाललो उद्या किंवा आत्ता. आम्ही दुसरीकडे जाणार आहे, म्हणजेच काशीला आधी. तिथे 2 दिवस स्पेंड करून मग रिटर्न प्रयागराज. तेव्हा गर्दी थोडी कमी झालेली असेल. एनिवेज तो आता वाराणसी इथून 590 किलोमीटर दाखवते. 9 तास 53 मिनटं. तर आज आपलं जेवढं कवर होईल तेवढं कवर करू. आणि गरम एवढं काही नाही आहे आता. 29 डिग्री सेल्सिअस फक्त 29. दॅट्स बेरेबल. आणि आता 11:15 वाजतात एक्झॅक्ट 11:45. हां या उडवतो तुम्हाला. या काय करत होते काय माहीत दोघं. तिकडचे लोक म्हणजे वेगळीच गाडी चालवतात. ह्या ट्रॅव्हल्स पण मला वाटतं हे सगळ्या तिकडेच चालल्यात. अजून एक छोटीशी गाडी आहे, ही इथलीच असेल लोकल. नाही ही मुंबईची आहे MH03. लोक अशा गाड्या घेऊन येत आहेत म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे. एवढा लांब. पंख्याकडे अशीच गाडी आहे सेम एस्प्रेसो, फक्त कलर वेगळा आहे. MP काय इथलाच असेल. अरे एक मिनटं. गाडी वॉबल होती आहे. मला वाटतं पंक्चर आहे का काय गाडी. आपलीच गाडी वॉबल होती आहे. एक मिनट मला टायर प्रेशर बघू दे. टायर प्रेशरवरून समजून जाईल मला. हो बॅक 0 पंक्चर बॅकचा आहे. मागचं पंक्चर आहे. 0 झालं 0 झालं. आता खूप मोठा प्रॉब्लेम झाला. मी तेच म्हटलं असा कसा रस्ता गाडी वॉबल करत आहे. आपली गाडी लोडेड आहे यार ॲक्च्युली. हां इथे ढाबा आहे पण उघड आहे यार. आता पंक्चरचं दुकान आहे का इथे. पंक्चर नाही दिसत आहे ना. शिट पंक्चर बघायला लागेल आता. शिट पूर्ण दबला ना. आता इधर पंक्चर का दुकान है क्या. इधर किधर पंक्चर का दुकान है. इधर किधर. अबे साले पंचर है ना यहाँ आगे. कितना दूर है. 200 मीटर अंदर से कि बाहर से. बाहर ही मिल जाएगी. वो कार खड़ी ना. हाँ कार के जस्ट आगे थोड़ा सा बस. अच्छा ठीक है. 139 नहीं 149. पंचर हो गया कैसे पता नहीं. हाँ चल तू पुढे चल ना. आता घरी गेल्या मी ट्यूबलेस रिम टाकून घेणार आहे. और इस रिम को कहेंगे बाय बाय. एक इन्फ्लेटर घ्यायचा. पंक्चर झाली का हवा भरायची. आपली पंक्चर आपण काढू शकतो. 4-5 दुकान आहे म्हणला. एक दुकान नाही दिसत आहे. हां हे आहे एक समोर आहे. वह पंचर निकलेगा क्या. ट्यूब वाला खोलने आएगा कि तुम तो.
अरे इसका ट्यूब वाला आता है लेकिन वो अभी अभी आया है नया, 2-4 महीने हो गए। तो मैं सोचा अभी कहाँ हुआ होगा पंक्चर, लेकिन अभी आज ही हो गया। ये मिडिल पे लगाता हूँ मैं, थोड़ा सा खींचो पीछे। 1 मिनट। यहाँ पे सीधा नहीं है क्या? थोड़ा आगे ले लेता हूँ। थोड़ा सा आगे। हाँ अभी सीधा है। होल तो ज़्यादा ऐसा बड़ा किधर दिख नहीं रहा है ना, हवा भरेंगे तो शायद दिख जाएगा। ये ऐसे धागे से करते क्या इसको? नहीं, अपन इसके सपोर्ट के लिए लगा दे रहे हैं। अच्छा, अब पहली बार देख रहा हूँ। नहीं मतलब ये जो है ना वो फैलने नहीं देता है हाँ धागा। समझ गया। वरना अपन ऐसे चिपके देंगे उसको तो धागे छोड़ देता है। ये वैसे चगाते जा रहा है, उस साइड से निकलते जा रहा तो मुश्किल है अभी वो। है। इसकी सीएट की जो लाइनिंग रहती है ना, हाँ। थोड़ा सा हार्ड रहता है इसका में। तो आपली गाडी केली त्याने 15 मिनिटात, पण आपल्याला जास्त उशीर लागला सेट करता होता। सीट ॲडजस्ट करा, हे ॲडजस्ट करा। त्याचं हे समोरच घर आहे, त्याने त्याच्या गाड्या इथे लावल्यात आणि त्याने ट्यूब सगळं खोलून फिक्स केलं आणि त्याला म्हटलं किती झाले, तो म्हणतो फक्त 50 रुपये झाले। तर म्हटलं 50 रुपये, आपल्या इकडे एखाद्याने 300-400 रुपये लुटलं असतं। त्याला म्हटलं 100 रुपये करतो, 100 केले त्याला बस। टायर प्रेशर 33, बॅक अँड फ्रंट 32, परफेक्ट। आता आपल्याला बरंच कवर करायचं आहे, खूप मागे पडलो आपण ॲक्च्युली। टोटल अराउंड 581 किलोमीटर आहे इथून वाराणसी। तो आज आपल्याला 200 जरी झालं तरी खूप झालं। उद्या खूप झालं म्हणजे, पण 200 कवर करणं आता म्हणजे खूप अवघड आहे थोडंसं। आपण जेवढं पटापट करता येईल, आणि आता टेम्परेचर 32 दाखवते तरी पण नॉट बॅड। 32 म्हणजे तरी इतकंही गरम नाही आहे, हवेमध्ये अजून गारवा आहे। गरम तर होतं आहे थांबल्यावर। MH12, अजून एक MH12, सगळे हे पुण्यावरून प्रयागराजला चालले। अरे हा उलटा कुठून आला आहे? हा डेंजर लोक आहे तिथे। ही एकच गाडी दिसली आपल्याला, माहीत नाही तमिळनाडू किंवा हैदराबाद तिकडची कुठली तरी साऊथच्या साईडची आहे। ते पण मला वाटतं प्रयागराजलाच चालले असणार 100%। नंतर गोप्रोची बॅटरी, 2 बॅटऱ्या आहेत, दोन्ही गोप्रोच्या बॅटऱ्या शटडाऊन झाल्या। त्याच्यानंतर आम्ही रेवामध्ये आलो। रेवामध्ये आम्ही हॉटेल शोधलं, हॉटेल शोधायला अर्धा तास लागला कमीत कमी। आणि आता आम्ही चेंज करून जस्ट रेवामध्ये फिरतोय। मोठी सिटी आहे, मग आम्हाला वाटलं नव्हतं एवढी मोठी असेल, म्हणजे इतकी मोठी नाही पण आहे बऱ्यापैकी। सो आणि इथे थंडी आहे, सो आम्ही थोडे ग्लोव्ज बघत आहे, सकाळ सकाळी निघणार तर हँड ग्लोव्ज घालायला। हँड ग्लोव्ज आहे आमच्याकडे रायडिंगचे, पण त्याच्या आतून थंडी वाजून जसं आपण लायनर घालतो ते आम्हाला ग्लोव्जसाठी लायनर क्रिएट करायचे। आणि ऑब्वियसली भूक लागली, हॉटेल शोधतोय चांगलं, हॉटेल शोधू, जेवू। आणि आमचं मला वाटतं स्टार हॉटेल असं काहीतरी नाव आहे रेवामध्ये। आणि सकाळी परत निघायचं वाराणसीला। आता इथून वाराणसी मला वाटतं काहीतरी 220 किलोमीटर वगैरे असेल। तर तोपर्यंत आम्ही सॉक्स बघतो। हाँ आइए, हो तो रहा है इसमें, बैंक में डाका डालने जाते हैं वो लोग वैसे पहनते हैं, वो वैसा लग रहा है। सॉक्स घेतले, आता चाललो। इकडची ड्रायव्हिंग आणि इकडच्या लोकांची मेंटॅलिटी, अरे म्हणजे आपल्या इकडच्या 5 वर्षाचा मुलगा आहे ना, सेम त्या लेवलची मेंटॅलिटी आहे, वेगळेच लोक आहेत। गजब बेइज्जती है। आज आम्ही ठरवलेलं किती कवर करायचं, 500 जास्तीत जास्त 600 वगैरे झालं।
तर आज आम्ही जवळ 800 किलोमीटर कवर केले, जवळजवळ म्हणजे 700 प्लस काहीतरी झाले. तर उद्या आम्हाला फक्त 220 कवर करायचे, त्याला काय आम्हाला 4 तास खूप झाले. 4 तासाचा वाराणसी. मला असं वाटतं म्हणजे मी आता गाडीवर बसलेली आहे आणि गोल गोल फिरत आहे असं वाटतं. ते घाट आणि आता आम्ही आलो आहे ह्या हॉटेलला जेवायला. काय आहे हॉटेल? बाबा हॉटेल.